स्वागत आहे माझ्या कुकिंग मास्टरजी मध्ये। मी आज मोदक बनवणार आहे गव्हाच्या पिठाचं आणि रव्याचं। त्यासाठी बघा तूप घेतली, गरम झाली कढई, तूप घेते 2 चमचे आणि तूप विघरून घ्यायचं सगळं। तूप चांगलं विघरू द्यायचं। मस्त तूप विघरलं म्हणजे वास येतोय चांगला। 1 वाटी बघा हे गव्हाचं पीठ घेतलंय, गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलंय, ती घालून घेते आता। चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे पिठाचा वास नाही आला पाहिजे अजिबात, असं चांगलं भाजून घ्यायचं। चांगलं एकदम असं तूप करपुरी द्यायचं नाही, हलवून हलवून चांगलं भाजून घ्यायचं कमी गॅसवर। कलर बदलूस तर ह्याचा थोडासा जास्त कलर बदलू द्यायचा नाही, थोडासा बदलू द्यायचा। तुपात बघा हे झालंय माझं कसं आता। आणि तुम्ही कमी पडलं तरी तूप टाकू शकता, अजून जास्त क्वांटिटी तुमच्याकडे असली तर। चांगलं भाजून घ्यायचं, 2 मिनिटं हलवून चांगलं एकजीव करून भाजून घ्यायचं। 1 वाटी पीठ घेतलंय, अर्धा वाटी गरा घ्यायचा, अर्धा वाटी गरा घेऊन टाकायचा। तर 10 मिनिटं चांगलं हलवून घ्यायचं, वास येऊस तर चांगलं। काय कच्चा खाना अजिबात राहू द्यायचा आहे, कच्चा खाना लागला तर गव्हाच्या पिठासारखं मोदक लागणार तुम्हाला। अजिबात कच्चा खाना नाही राहू द्यायचा, चांगलं हलवून घ्यायचं। असं टिकू द्यायचं नाही अजिबात, खाली करपू द्यायचं नाही। कमी गॅसवर चांगला सुरेख एकदम वास येते मस्त, असं भाजून घ्यायचं चांगलं। थोडंसं चिटकलं तर करपट लागणार, वास म्हणजे त्याचा टेस्ट बिघडणार। अजिबात टेस्ट वगैरे बदलू द्यायची नाही त्याची, हे करून चांगलं भाजून घ्यायचं। असं वास आला पाहिजे चांगला। थोडं वर धरणार, हे भाजून कसा गऱ्याचा कलर थोडा थोडा चेंज झाला, करपट बी नाही। मग ह्याचा पिठाचा गऱ्याचा कसा कलर एकदम चेंज झाला। आता आपण खोबरं घालून घ्यायचं यामध्ये। खोबऱ्याला पण असं 2 मिनिटं चांगलं हलवून घ्यायचं, चांगलं भाजून चांगलं 2 मिनिटं चांगलं एकदम हलवून घ्यायचं। 2 मिनिटं हलवून घेऊन आपण एक खसखस घालून घ्यायची, त्यामध्ये 1 चमचा खसखस घालून घ्यायची। ऑप्शनल आहे, तुम्ही घालायला असली तर घालू शकता, नसली तर नाही, काय नाही प्रॉब्लेम। तुम्ही खसखस, मी 1.5 चमचा इथं खसखस घालते, तुमच्या हिशोबाने तुम्ही किती पण घालू शकता। ते खसखस घालून पण 2 मिनिटं असं चांगलं हलवून भाजून घ्यायचं चांगलं एकदम। 2 मिनिटं हलवून झालं। काही ड्रायफ्रूट घेतलेत बघा, बदाम, काजू, पिस्ता, मनुका, ते घालून घ्यायचं ह्यामध्ये। मोदक बनवायसाठी मस्त घालून घ्यायचं, ते पण 2-3 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं हलवून, एकजीव करून मस्त असं हलवून घ्यायचं। चांगलं 2-3 मिनिटं चांगलं सुरेख वास येऊस तर, खमंग चांगला वास येऊस तर बघायचा। कलर बिलर कसा एकदम मस्त निघाही झालाय। आपण गोडमध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं, थोडंसं आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। मीठ घातल्यावर टेस्ट चांगली येते। आणि हलवून घ्यायचं, मस्त हलवून घ्यायचं। गॅस एकदम करपत, गॅस एकदम कमीच ठेवायचा, नाहीतर ही जळायची जास्त शक्यता असते। चांगलं एकजीव करून घ्यायचा, मीठ टाकून त्यामध्ये चव येते चांगली। आता आपण दूध घालून मी हे दूध घालून घेते। तुम्ही माझ्याकडे मलाई घालू शकता तुम्ही दुधाची ही। मी आता ह्याच्यामध्ये दूध घालून घेते, 1 वाटी दूध घालून घेतलं ह्यामध्ये, आणि दूध घालून चांगलं एकदम हलवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं चांगला हलवून, मस्त
असं हलवून घ्यायचं. कमीच गॅसवर चांगलं दूध घालून हलवून घ्यायचं. मी चांगली मलाई घालू शकता तुमच्याकडे असली तर, किंवा गरम गरम दूध घालून घ्यायचं. मी गरम गरम दूध घालून घेतलं त्यामध्ये. सगळीकडे ओलं झालं पाहिजे, पण सगळीकडे चांगला एकजीव झाला पाहिजे. सुक्क सुक्क नाही झालं पाहिजे. आपण लागलं तर तुम्ही दूध घालू शकता ह्याच्यामध्ये. बघा आता हे कसं झालं एकदम. बघा मस्त सुट्टा सुट्टा दूध घातली, कटी हे झालं. आता आपण त्या स्टेजवर आपण काढून घ्यायचं. गॅस बंद केला, आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं. लगेच काढून घ्यायचं, खाली चिकटतं खराब होतं, तर आपण लगेच ह्यात काढून घ्यायचं. काढून घ्यायचं. थोडंसं थंड होऊ द्यायचं, हाताने करूच तर मग आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची. बघा थंड होऊस तर थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग त्यामध्ये आपण साखर घालून मळून घ्यायचं. आता बघा हात लावायसारखं थंड झालं आहे. आपण त्यामध्ये बघा ही साखर घेतली आहे, 150 ग्राम साखर घेतली आहे आणि बारीक करून घेतली मोठी साखर. ती आपण ह्यामध्ये घालून घ्यायची अशी मिसळून. मिसळून एक जीव करून घ्यायचा सगळा त्यात. आता बघा हे सगळा एक जीव करून घ्यायचा. आपल्या हात थोडंसं गरम गरमच आहे तोवरच साखर ह्यामध्ये घालून घ्यायची अशी, आणि असं एक जीव करून घ्यायचा दोन्ही हाताने त्याचा. मस्त साखर त्याच्यात एक जीव झाला पाहिजे गरमीत. त्याच्यात थोडं थोडं पोळतंय मला, आणि असं थोडंसं पोळतंय तोपर्यंत असा साखरेचा हे करून घ्यायचं ते असं. जर आपल्याला मोदक वळायचं असं हे होई ना तर ह्या थोडंसं अजून नॉर्मल दूध घालून घेऊ शकता तुम्ही. गरम गरम दूध घालून घे. असं जर लय फडफडीत फिक्क झालं तर आपण त्यामध्ये थोडंसं गरम गरम दूध घालून घे. तर मग मी एक जीव करून घेतला आहे. बघा मळून कसं, आता हे एक जीव करून मी हातानं साखर घालून हे मळून कसं पीठ झालं बघा एकदम, आहे का मोदकाचा सारानं असं झालं बघा. मस्त झालं सारानं. आता आपण हे सगळं मोदक बनवून घ्यायचं. असा ही मोल्ड आणला आहे मी. मोल्डमध्ये आता असं आपण सारा बनवून घ्यायचं. असं करून आपण भरायचं. असं एकदम साधं सोपं घरी सामान आहे त्यातनंही मोदक तयार होतात बघा. असं बोटांना असं बोट घालून असं दाबून घ्यायचं चांगलं. असं बघा असं चांगलं दाबून वरचा राहिलेला भाग असा काढून घ्यायचा आणि असं एक प्लेन करायचं मस्त. असं बघा झाला मोदक तयार. तर आपण ह्याचं काढून घ्यायचं. हे 2चं आहे माझं, तुम्ही 3चं आणू शकता. 3चं पण भेटतं. बघा कसा तयार एकदम मोदक माझा मस्त तयार झाला आहे. चांगलं दाबलं तरी असं कुंची मिंची येते, नाहीतर तुटका बिटका होतो. मस्त तयार झाला बघा. इथं आपण ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता ह्याच्यासारखं असं तयार सगळं मोदक आपण तयार करून घ्यायचं. गव्हाच्या पिठात बघा कसं एकदम सुरेख मस्त मोदक झालेत आहे. कलर पण किती मस्त आला एकदम सुरेख. कसं झालं ते सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली माझं लिंक आहे इंस्टाची, फेसबुकची, त्याच्यावर पण हे करा बघा. लाईक करा, शेअर करा त्याच्यावर पण. Find the one, you should never give her up. I think it's the way life changes when in